कोणा खंय आंघोळ करू जाऊची मन वाटताय ते ना आवश्यक आधी पहिला फोन करा आपल्या इकडे सगळं बाहेर बसलेत खायला मस्तपैकी वांगा बटाट्याची भाजी आणि भाकरी आहे का वाव हे बघ भरत इकडं बघ मध्ये बघ खतरनाक हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशामध्ये नामाचं राहायला पाहिजे सूप सकाळ मित्रमंडळी आपल्या गावच्या घरातून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज सकाळीच गावी आलो. कोकण करण्याचा प्रवास एकदम खतरनाक आणि मस्त झाला. गर्दी तर अजिबात नव्हती. जिमची पोरं आहेत माझी 7-8 मित्रमंडळी, भरपूर आहे अशी मित्रमंडळी, पण त्यांना काही जणांना यायला जमलं, काही जणांना यायला जमलं नाही. काही जण आज आलेले माझ्याबरोबर आणि काही जण उद्यासुद्धा येणार आहेत, म्हणजे आज संध्याकाळी बसून. तर भरपूर मज्जा करायची आहे, धमाल करायची आहे. तर आत्ता आलो आहे, सगळ्यांनी ब्रश वगैरे केल्याने पहिली भाकरी खाऊ घेतलेली आहे. तर जाऊया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आत्ताचा व्हिडिओ इथं स्टार्ट करते बरोबर 10 वाजता. आज आपल्याला जायचं आहे गगनबावडा घाट वगैरे, गगनबावडा बघायचं आहे. गगनबावड्यात जायचं आहे. त्यानंतरला मग मठात वगैरे करून त्यानंतरला नापण्या गावात जायचं आहे काचीचा पूल पाहण्यासाठी. 2-3 स्पॉट फिरणार आहोत आणि मस्त धमाल मस्ती करणार आहे. या तुमका ब्लॉगमध्ये बघ भेटत. तर गावचे 2-3 ब्लॉग तुमका येतील. तर शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघा मुंबई पोचेपर्यंत. तर जाऊया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इकडे सगळं बाहेर बसलेत खायला मस्तपैकी वांगा बटाट्याची भाजी आणि भाकरी आहे का. बरं चांगला वांगा भाजी आयशीन केला नाही साधी सुधी. प्रतीक आहे, प्रणय काय आहे काय. प्रणयला वांगा बटाटे आवडत नाही. प्रणय ना आवडत नाही ना तुला. तर यावं मित्रांनो खाऊया वांगा बटाट्याची भाजी. तर खाली पण आज पाऊस पण नाही. येवा शिल्प आहे का चांगली. घे रे पोहून काय पाहिजे तर. मी पण बसतो ना. परत लाजू नको पाहुण्यासारखा. तिकडं ओमकार आहे. ओमकार आहे काय क्या. तर येवा मित्रांनो नाश्ता करायला. सकाळी गावाकडचा नाश्ता वांगा बटाट्याची भाजी आणि भाकरी तांदळाची. खतरनाक. तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी भाकरी खाल्ला, अंघोळ केला आणि आत्ता आम्ही निघालो गगनबावड्यात. मठामध्ये मस्तपैकी जाणार आहोत. माहोल बघा पाठीमागचा. पाऊस अजिबात नाही आहे आणि गरम होतं थोडा हलका. सगळे रेडी झाले, फोटो शूट करतात मस्तपैकी. आणि आता आम्ही जाणार आहोत बावड्याचा सीन तुमका दाखवते खतरनाकवाला. तर ह्या गाडी आम्ही जाणार आहे झायलोने मस्तपैकी. ही माझ्या मित्राचीच गाडी आहे, वर्गमित्राची. आणि माझ्या दुसऱ्या मित्राला मी बोलवलेलं आहे ओमकारला चालवायला, कारण त्याच्याकडे ड्रायव्हर नव्हता. ओमकारला बोललो ये घेऊन त्याची गाडी. बोलला जा घेऊन. तर इथं फोटोशूट काढणार आहे. पवन बघा, पवन झापूक तिथंच बॉक्स घेतला नाही आहे. गाणी तरी लाव पवन. खतरनाक फ्रेश मजा येते. चला आम्ही आता निघालोय मित्रांनो फायनली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओमकार सावकाश चालायचं, लेट झाला तरी चालत. गाणी लाव रे चल. पाहायला ना प्रतीक झोप येते की प्रतीक. इकडे पाठी राख्या आहे, शिल्पक आहे आणि भरत आहे. इकडे प्रणय, इकडे पवन, एकदम ओमकार. हा प्रतीक गुड. राख्या काय आला डोका भिरभिरत आहे की. पवन का आल्यापासून फोन मधून ऐकत राख्या मला जरा तो असा कमी बडबड करण्याने बोलत होता असं वाटतं. आम्ही आता मठात चाललो. गगनबावडा घाटातनं गाडी चौकात घेऊन चल. मित्रांनो लावणी लावतात मस्त. मजा करतात रे मजा. इकडे बघा सगळे लावणी लावतायत आणि आम्ही फिरता वाहून आला. गेला रे
साप होता साप. तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहे सोनाळी गावामध्ये आणि सोनाळी गावातला हा वाणीवाडी ही वाणीवाडी आहे. तर आपण आता इथून एंटर केली आहे. इथून आपल्याला जायचं आहे मामाच्या गावी माझ्या. तिथून आजीला भेटू आणि तिथून नंतर पुढे जाऊ. जाईल ना जाईल. इकडे मार थोडा लेप मार हलका लेप मार रे लेप मार जाते. पाणी पाईप घेतला नाही आहे. पाणी पाऊस नाही तर काय करते. तर इकडे आपल्या सोनाळी गावचा सर्वात मोठा मंदिर आई देवी पावना देवीचा मंदिर आहे रे. हा परत देवी पावना देवीचा मंदिर आहे. हा मोठा कार्यक्रम असतो इथे. हा आई पावना देवीचं मंदिर आहे हा. आणि इथे ह्या साईडला इकडे मांड असतो होळीचा. इथे होळीचा मांड असतो बघ इथे. लोकांनी जॉब सोडून बैल चरू सोडला नाही ते बघ. जिकडं तिकडं लावणी चालू आहे. तर मित्रांनो आपण आता आलो आहे चव्हाणवाडीवर माझ्या मामाच्या गावी माझ्या मामाच्या गावाला. आणि हे सगळे माझ्या मित्रांचेच घर आहेत तिकडं. आलं की माहोलच वेगळा आहे खतरनाक. ही छोटी शाळा इथं दाखवतो तुम्हाला. इथं मी 4थीपर्यंत केलं ना आपण ओंकार 4थीपर्यंत. माका याच्या बघितलं ना सगळ्यांनी आणि आलं म्हणते आलो. असं काय बोलू नकोस रे. या छोट्या शाळेत मित्रांनो मी लहानाचा मोठा झालो आहे या शाळेत. मामाकडेच मी शिक्षण केलं थोडं म्हणजे मी ग्रॅज्युएशनपर्यंत मामाकडेच होतं शिक्षण. कारण इथून मार्केट वगैरे व्यवस्थित जवळ होतं. तर मित्रांनो हा छोटासा माझ्या मामाचा घर. माझी सायकल बघा. ओ साळव्यानो साळवी आहेत की नाही. साळवी काय आहेत काय आला बरं नाही की. मित्रांनो माझी आजी प्रणय काय प्रणय नाचतोय बघ कसा. माझ्या आजीला भेटून जावं रे आला असतं एवढा. गावठी घर आहे गावठी घर. हे प्रतिकात दाखवतो. पाटी आहे पाटी लावली. ही माझी आजी मम्मीची आई. गरम वाव काय नजारा खतरनाक. बघ वा 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 वा. झोपणे खतरनाक. वाव हे बघ भरत इकडे बघ मध्ये बघ खतरनाक. हा कुंभाडे गाव आहे मित्रांनो. कुंभाडे गावाचा हा गावाचा एंडिंग आहे. आणि तो कुंभाताई देवीचा मंदिर होता. तिथे हरी नामाचा सप्ताह भरतो त्याच्या टायमिंगला. कुठल्या टायमिंगला माहिती आहे. थंडीच्या टायमिंगला नोव्हेंबरच्या आसपास नोव्हेंबरच्या अगोदर. आणि आता आपण गगनबावडा रिसर्टनी झालो आहे. त्याच्यानंतर करूळ एक गाव येतो करूळ म्हणून. आणि करूळ घाटच्या इथून गावाच्या पुढे गेल्यानंतर करूळ घाट येतो. त्यानंतरला गगनबावडा. पहिला धबधब्याला सुरुवात झालेली आहे. अरे इकडे पण जाऊ शकतो आपण ना. खतरनाक आहे. चल आतमध्ये जाऊ नाही शकत फास्ट. आतमध्ये नाही रे जंगल आहे. काय ठीक आहे जात आहेत माणसं. हा टन लय खतरनाक होता. आता थोडा आहे ना तोडून सरळ केलं नाही ओंकार. पूर्ण व्ही होता हा टन. फोटो काढले तरी पण अजून बसचा टन बसत नाही इथे ना. तो अजून लय पुढे आहे टन. आपण बोलतोय ना टन तो लय पुढे आहे. पुढे दाखवतो चल. इकडे फोटो काढला पाहिजे मित्रांनो. आपण हा चांगल्या स्पॉटला इकडे थांबलो आहे. आणि नजारा बघा खतरनाक दिसतोय. खतरनाक वाला नजारा. पवन खतरनाक वाटतंय ना. आम्ही ते जरा फोटोशूट वगैरे करतो मस्तपैकी. कृपया करून ह्याच्यावर कोणी चढू नये माझ्याशिवाय. एक पाठून फोटो काढ ना. कृपया करून खाली उतरवा. थांब भोसड्या ढकलते. हा भोसड्या ढकलतोय मला. मस्त सीन आहे खतरनाक मित्रांनो. सीन आहे. आपल्याला जायचं असं फिरत तो ट्रक घेऊन
ह्याच्या पाठीमागडे गण नाही गगन बावडा आता लिंबू पाणी गगनगिरी आश्रम. लिंबू पाणी चल जाऊया पुढे काहीतरी बघूया. इथून थोडंच मिनटं आहे. आपण गगनबावडा वर आलोय आणि इथून फक्त 1-2 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे फक्त. तर आपण पोचलो आता गगनबावड्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आणि इथं आपण पाय वगैरे पडू. जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवेल. इकडे सर्व पाणी वगैरे पितील, थंड होती जरा. आणि जेवढं दाखवण्याला होईल मला तर तुम्हाला दाखवतो. भरपूर मोठं आहे. तर चला. आणि आहे ना बरं तर मस्त थंड पाणी भेटलं पियायचा. तर पाय बी धुतले, तोंड बिन मस्तपणे. ह्या साईडला बघा कसं कोरी काम केलं आहे दगडामध्ये. नंदी वगैरे आहे, इकडे मोर आहे, कृष्ण आहे, हिवा गुफा आहे काय. तर जाऊया. आतमध्ये शूट करायला देत नाही हे मला माहिती आहे, कारण भरपूर वेळा आलो आहे. पण मी करणार आज कोई नाही रोक सकता आपण को. ह्या साईडला बघा कोरीव काम बघा, खतरनाक आहे. दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे काही गोष्टी आणि सुंदर असं आहे. आणि तर पहिली गोष्ट तर साफसुथरा चांगला आहे. तिकडं तोफ आहे. इथे दत्त जयंतीला मोठा कार्यक्रम असतो, भयानक मोठा. भरपूर लांब लांबून कोल्हापूरच्या पाठूनसुद्धा लोक इथे येतात दत्त जयंतीला दर्शन घेण्यासाठी. आणि इथून नजारा बघा. हा एंट्री गेट आहे. इथून आम्ही एंट्री घेतली. त्याच्याला चप्पल वगैरे काढलं, तोंड वगैरे घेतलं. आणि आता सुंदर असं मंदिर आहे. तर इथं तो बघा महादेवाचा कसा कोरीव काम केलेलं आहे ते खतरनाक. तर जाऊया दर्शनातमध्ये घेऊया. सर्व गेलेत मस्त. झाडं बघ अशी सुंदर दिसतात इथं. इकडं वाघ काढलेला आहे. व्हिडिओ काढायला देत नाही ते, पण तुम्हाला थोडं दाखवतो. आतमध्ये गुफेमध्ये ही गुफा आहे. या साईडला बघ चारित्र. शांत. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हत्ती बघा, हत्ती तेवढं हत्ती आहे. या साईडला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कोरी काम केलेलं आहे. तर आपण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आहे. वर पण एक मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. त्या साईडला एक मस्जिद आहे, त्या मस्जिद पण बघून यायचे आहे. आणि ह्या साईडला बघा कोरी काम, श्रीकृष्णाचे वगैरे कोरी काम आहेत. मस्त सुंदर मंदिर आहे. स्वच्छता आणि पूर्णपणे शांतता. आणि आजूबाजूचा परिसर बघा खतरनाक. म्हणजे मस्त आहे की नाही, शांतता किती आहे. आणि काम बघ, कोरी काम बघ खतरनाक. इथं पण मंदिर आहे, स्वामींचा मठ आहे ते. वल मारते काय, ही वल मारते वाटतं. हां, पावसाळ्यामुळे झिरमते. इकडे होम घालतात, मोठा होम असतो इथं. हां, एनी टाईम पेटतच असतो. आज नाही, पाठीमागे आलो तर होता पेटत. शांत किती आहे त्या बघ ना, शांतता. आणि कोरी काम कसं आहे तो बघ, खतरनाकवाला. तर मित्रांनो, कालच्या मंदिराच्या इथे आपण दर्शन केलं आणि वर आलो आहे. आणि वरून काय नजारा दिसतोय बघा, खतरनाक. तिकडे करूळ घाट आहे त्या साईडला, तिकडनं आपण वर आलो आहे. खतरनाक. आता इथे जाणार मस्जिद आहे, इथे मस्जिदच्या इथे बघणार आणि नंतर परत खाली येणार. आणि करूळ घाट बघा कसं आहे, गगनबावडा. इकडे पण एक वसाहती आहे बघा. इकडे केवढा छोटासा गाव आहे बघ, दिसतो बाई तुम्ही केवढा आहे ना. पण इमर्जन्सी काय असेल तर हे लोक काय करते. हां, खतरनाक रे. इमर्जन्सी नाही, त्यांच्याकडे रोड जातो ना, तिकडे रोड जातो बावडा करूळ घाटाचा. इथून स्टार्टिंगला रोड जातो मग, चेकपोस्ट होता बघ, तिथून पहिला एक रोड आहे इकडे यायला.
ट्रक कसले पळवतात या घाटातून खतरनाक वाले. हे बघा तर मित्रांनो लिंबू सरबत पियाला या लिंबू पाणी. तर इकडं आजीकडे पितोय. किती वर्ष आजी दुकान चालू आहे तुमचा? हां 60-70 वर्षापासनं दुकान विचारलंय. 60-70 ना, लय वर्ष अगोदर. काय काय ठेवतं अजून? लिंबू पाणी आणि काय? लिंबू पाणी, सोडा सरबत. हां कम सरबत आणि कंस. कंस कशी बोललात? हां 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 घ्या प्राणी घे, चांगलं आहे. प्रदीप गेला ना तो बनवून तेव्हा आम्ही घेणार ना. मित्रांनो गगन बावड्यातून आम्ही सरळ जेवलो बावड्यातच. चायनीज वगैरे खाल्ला नाही पोरांनी. आणि आता मी आलो आहे वैभवडीत थोडासा साहित्य घ्यायचं आहे, सामान थोडासा घ्यायचं आहे आणि निघायचं आहे. वैभवडी एवढी सुधारले ना, भरपूर फरक पडला आहे वैभवडीमध्ये आणि मस्त खतरनाक. जातो जरा सामान वगैरे घेतो आणि निघू मग घरी. तर मित्रांनो आम्ही आत्ता गगन बावड्यातून जेवलो आणि सरळ आलो आहे वैभवडीत थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे. संध्याकाळी पार्टी आहे मस्तपैकी, चिकन बिकन, 4 किलो कोंबड्याचा मटण आहे. दीपक त्यासाठी काकडी बिकडी घ्यायची आहे आणि काकडी, टॅमॅटो, गाजर. पाणी पिणी शिल्पक अननस. पितच की नाही ना? त्यासाठी पाणी पिणी आपल्याला घेतो नाही, साधा पाणी. तर मस्तपैकी काय ना काही घेतो. अंडी पिंडी संध्याकाळी भरपूर मोठी पार्टी करूची आहे. आणि मासं बघतो आधी मच्छी आहे काय, मच्छी पण भेटली तर मच्छी पण घेणार आहोत. आणि ह्या आमचा वैभवडीचा डेपो तुम्हाला दाखवतो. हा बघा आमचा बस डेपो आहे वैभवडीचा. जाता फटाफट घेता जाता नापण्यातून यांना घेऊन जाणार आहे. कारण काय काचीचा पूल यांना बघायचा होता. रील व्हायरल भरपूर झालेला आहे. भरपूर दिवस मला अगोदर गेल्या वर्षी मला मसून बोलत होते पाचीचा पूल. यांना काचीचा पूल दाखवण्यासाठी मी नापण्यातून घेऊन जाणार आहे. छोटासा शूट दाखवीन मी तुम्हाला सुद्धा. आणि आता जात आहे वैभवडी तर खाली आहे त्याची सुद्धा. आता वैभवडी आता कोण सध्या तरी येत नाही. लावणी चालू आहे, सगळ्यांची धावपळ आहे. तर बघूया मार्केटमध्ये थोडा काकडी बिकडी घ्यायचा आहे आणि मग जाऊचं आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत काचेच्या पुलाच्या इथे. मी तेव्हा अगोदर आलो होतो गणपतीला, गेल्या वर्षी गणपतीलाच आलो होतो. पाऊस नसल्यामुळे पाणी जरा कमी आहे. प्रत्येकाने बबलू डाऊन आलेला होता अगोदरच आहे बाईकने. आमका थोडा लेट झाला पाठणे. गँग आपली येते तर थोडा इंका काचेचा पूल वगैरे दाखवते, फोटो वगैरे इथं काढूया. घाण झालं आहे जरा, घाण किती आहे ती बघा त्याच्यावर काचीवर. तिकडं आंघोळ पण करतात ते बघ, तिकडं आंघोळ करतात. या काचेच्या पुलावर आलो आहे. असा नजारा आहे, सुंदर असा नजारा आहे. इथून भरपूर माणसं येतात. आता पण भरपूर माणसं येऊन आंघोळ विंघोळ करून गेले. त्या साईडला पण आंघोळ करतात, जीवाची मजा करतात, जीवाची मजा. घाण नाही आता पावसामुळे झालं रे तो. किती माणसं येतात, काही तर काय कामगार ठेवलेले नाही साफ करू. हा बघा काय नापण्या धबधबा आहे मित्रांनो. सर्वात मोठा, भरपूर मोठा धबधबा होता. हे तोडलेली आहे सगळी खडी अर्धी. इथे एवढा मोठा होता, भरून जातो एवढा पाणी पूर्ण इथून इथपर्यंत. पूर्ण पाणी भरून जातं पावसाच्या टायमिंगला. आणि हा इकडे ह्या साईडला बघा खत्री आहे. कशावर आहे बघ भरत. हा वाला कातळावर आहे, याचा खांबा आहे ना इकडचा. इथे या खांबा आहे ना, हा वाला कातळावर आहे. पाणी बघ किती आहे. हा आहे काय प्रतीक? त्यासाठी नाव दाखवते चला तुम्हाला, त्यासाठी दाखवते चला. कोणा खरी आंघोळ करू जाऊची मन वाटतंय. हां ते ना आवशिक आधी पहिला फोन करा आपल्या, ते ना आपल्या आवशिक फोन करा आणि तर जावा. खतरनाक सीन दिसत आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक. जंगल किती मरणाचं इकडं आहे तर बघा. त्याच्यातनं कोण पडला तर भेटूचा पण नाही, चेपून देणार या जंगलात. बबलूचा फोटो काढते, फोन हातात घेऊन लाव. हातात फोन, कानात फोन लावून फोटो काढते तुझा.
रहा हूँ सोने की माया मिट्टी का रहा हूँ महलों के सपने आंखों में